एक काम करा, 2 बकेट आणा आणि ह्या पुऱ्या तिन्ही बैल बंड्या चांगल्या धुवून टाका. अरे सरपंच साहेब, आता काय याच्यावर बैलबंडीवर पाणी मारू राहिले? डायरेक्ट कलरच मारणार, काय फरक पडू राहिला? आता इथे चिकोल करता काय बसलो आहे आम्ही जरासं. अरे नाही होत ना चिकोल, ऊन कशी तपू राहिली, जर पाणी कुकडे चाललं जाते माहिती नाही पडत. आणि ते गागऱ्यावर कलर मारायला लावता काय? कलर बरोबर बसत नाही ना, मग मैकट दिसते कलर. पहा करा तुमच्या मनानं, तुम्हाला जसं वाटते तसं. जरासं बसलो आहे ते डोळ्यात येऊ राहिलं तुमच्या. खुर्च्या तर काही आणूनच नाही राहिले तुम्ही बसाले. जा बरं, 2 बकेटा घेऊन या तुम्ही दोघं. कलरचे डबे होता ते आणून ठेवले आहे का आणा लागते? सगळं आणून ठेवलेलं आहे, फक्त आता इले पाण्यानं धुतलं का कलर मारणं चालू करून देऊ. आणि बाकीच्या ज्या राहिल्या आहे बैलबंड्या त्या घेऊन येऊ. आता किती पाहिजे आपल्याला? 6 बंड्या. अरे तुला बोलता नाही का, मुक्का आहे का तू? पुरं ओला केला का मला मागून त्या? आणि तुला बैलबंडीवर मारायला लावलं का मग अंगावर मारायला लावलं? आता हटा ना मग तिथून. तिथं उभे राहिले, पाणी कसं काय मारणार आहे मग? मी गेलं तुमच्या अंगावर का जाणून टाकलं काय? जाणून म्हणजे अबे जाणूनच टाकलं त्या बैलबंडी तर काहीच ओली नाही झाली, माझ्या अंगावर टाकून दिलं का पुरं? आरामानं टाक रे सोन्या, आमच्या अंगावर येऊ राहिलं. आरामानं टाक, गडवा आण, गडव्यानं टाक. अरे बदमाश आहे ते पोट्टे, जाणून बुजून टाकला तात्या तुमच्या अंगावर द्यायनं पाणी. सगळं माहित आहे मला, जाणून बुजून टाकलं म्हणून. पण आता काय म्हणता, जरासं बोललो तर मग ते करत बी नाही, ते करून ये लागत. तुम्हीच पाच बसा म्हणते. इकडे होऊन जा आता तरी, नाही तर आता पुरंच ओलं करण ते. आरामानं मारा रे, पाणी अंगावर उडू राहिलं ना, बैलबंडीवर मारण्यासारख्या सुद्यानं. 2-4 बकेटा मारण बस झालं, गागरा निघाला लय झालं. एक काम करा दोघं जण, आता पाणी मारणं झालं, निघाला त्याचा गागरा, आपल्या घरी जा, 2 ब्रश आणि 2 कलरचे डबे घेऊन या. जा तुम्ही आता, गाडीने जातो तुमच्यावाल्या. इच्छा इथं गाडी पाहिजे का रे तुम्हाला? आता जा ना पैदल घेऊन या. अरे पैदलच गेलो असतो, पण डबे भारी आहे ते. तोलले नाही तर मग काय करा, रस्त्यानं पडूनच जा, गाडीनं बरोबर आणतो. पा किती शाय नाही पाटील, ते गाडीनं तोलते म्हणते आणि पैदल तोलत नाही. पा असं काम आहे त्याचं. जा बा, जा गाडीनं जा, जरा लवकर आणजा, फक्त टाइमपास नका करजा. टाइमपास कायचा आहे? टाइमपास करतो का आम्ही? तुम्हालाच बरोबर भेटले ते तात्या 2 पोट्टे, बस. बाकीच्याले भेटो बी नाही ते. काहीतरी ते तुमचं मागच्या जन्माचं पाप होय ते, हे दोघं सोडून दिले देवानं तुमच्या मागं. मला कधी कधी तसंच वाटते, पण जाऊ द्या म्हणा, त्याच्यानं सरपंच बनलो मी आज. जीपची चाबी मागू का रे? चल ना, जीपनं जाऊ ना. मागणं तर मी तर काय नाही येतो, चल, आपली जीप चालवायची इच्छा पूर्ण होऊन जाते. माग बरं, वामन काकाला चाबी माग. वामन काका, जीपची चाबी द्या बरं, जीपनं जातो आणि पटकन घेऊन येतो कलरचे डबे. कसा याच्यावर बरोबर पकडता नाही ना, त्याला मागं ठेवायला जागा आहे. चल लंबा नको चालू जास्त, चालता होय लवकर, तात्याच्याच गाडीनं होय. जीपची चाबी पाहिजे त्याला, चालवता नाही येत ना, काही नाही. आणशीन का मांग? काय स्पेअर पार्ट सस्ते आहे का त्याचे? चपचाप करून आणशील, लवकर चालता हो इथं. अरे दे ना, चालवतो ना बरोबर. जाणं असेल तर जाय, कलरचे डबे आणाले, नाही तर राहू दे, काही गरज नाही आहे. अरे जाय रे, चुपचाप जाय ना आता, दिल्ली ना बुलेट. अरे जीप पाहिजे का तुले? आता तू काही दिवसाने इमान मागशील, इमान देऊ का आता तुले? चल निघ लवकर. बरं राहू द्या बघा, काही खावलो नका, आमचे दिवस आहे ना, आम्ही घेन, तेव्हा तुम्ही मागसान, मग सांगेन तुम्हाला. हा चल मोकळा वय, आमचे दिवस आहे ना, आम्ही घेऊ. घे ना तर, आम्ही काय लिहू तुला मागाले? मार लाडावून ठेवलं तात्या तुम्ही त्याले. इच्छा इथं गाडी देऊ राहील त्याला चालवाले. पाडली झडली तर काय सस्त्या पैशाची गाडी आहे का ते? अरे काय करावं मग, जातच नाही म्हणेन ते. मदन भाऊ, आजच्या दिवस पेपर वाचून घ्या, उद्यापासून मी पेपर बंद करू राहिलो, कारण पेपर झाले म्हणजे माग. काहून रे असं करता रे? पेपर चालू राहू दे ना राजा, पेपर आहे म्हणून येतो आम्ही त्या पांटेल्यावर. बाकीच्या ज्या पांटेल्यावर राजा टीव्ही आहे, कूलर आहे, त्याच्यावर पेपर चालू राहिला तर काय होऊ राहिलं? आणि काय फुकट थोडी वाचतो त्याला पेपर? तंबाखाची पुळी, खर्रा, हे ते चालूच राहते ना. अरे काय एवढी कमाई चालू आहे का पांटेल्याच्या भरोशावर? 300-400 रुपये रोज उरते. थोडी मोठ्या मुश्किल ना, त्याच्यातले अर्धे उधारीतच राहते, म्हणजे हाती येतेच किती? 250 रुपये. काय ले का मोहन, तू बी बस बाबा, अलगच आहे तू. अरे राजा, असा किती रुपयाचा पेपर येऊ राहिला का? 5-50 रुपयाचा पेपर येऊ राहिला काय? वाचते माणूस जरासा, मोबाईल समजत नाही तर. मोबाईल समजला असता तर मग काय, फोन लावणं येणं जाणं समजते बा आपल्याला, जास्त काही समजत नाही. अरे मोहन, तात्याने दिसले रे दिवसभरापासून कुठं गेले तर? मी मावाला पांटेला सोडून का तात्याच्याच मागे दिवसभर घुमत बसू काय? तात्या कुठं गेले, काय गेले, मला काय विचारता रे बा? फोन लावून विचार ना, मोबाईल नंबर नाही का त्यापाशी? अरे तसं नाही ना रे, मी म्हटलं आले अजून इकडे, तंबाखूची पुडी गिळी खाले म्हणून विचारलं तुले. हे दोघं जण येऊ राहिले बा आता बुलेट घेऊन, तात्याचीच बुलेट दिसू राहिली. तात्याला कुठं सोडून दिलं रे? आणि तुम्ही कुठं घेऊन घुमू राहिले तात्याची गाडी? अरे तात्याच्या वावरात गेलो, तर वावरातून सांगितलं त्याला बैलबंडी, तर बैलबंडी घेऊनच आले ते सोबत पाटील काकाची आणि देवानंद काकाची, अशी तिघाही बैलबंडी आणल्या. तर पाणी गिनी मारलं त्याच्यावर, तर म्हणे कलरचे डबे घेऊन ये म्हणे घरून, म्हणून दिल्ली बा त्याने बुलेट. तर चाललो आता कलरचे डबे आणाले. कुठं आहे पाटील सध्या मग आता? झाडाखाली आहे ते, जा तुम्ही दोघं. चल येतो मोहनदा, लय वेळ घेतला त्या, तुला टाइमपास करायचं काम आहे दिवसभर. अवकारे शाय नाही हो, इकडे या तुम्ही, इकडे आता सांगतो तुम्हाला. दिवसभर इथं पांढऱ्यात बसा लागते, टाइमपास करता म्हणते. सोन्या, गाडीत तर पेट्रोल बंद दिसू राहिलं रे, कमीत कमी 7-8 लिटर पेट्रोल आहे. काय बोलू राहिला? 7-8 लिटर एकच नंबर काम जमून जाते मग तर. त्या डोक्यात तेच चालू आहे काय जे माझ्या डोक्यात चालू आहे?
हा तेच चालू आहे. एक काम कर, इथं नाही जमन ते, हे घ्या लागन आपल्याला त्या घरापाशी जाऊ दे सारखी गाडी. हा आले आहे ते इथं. देऊन देऊ का त्याच्यापाशी? हा देऊन दे त्याच्यापाशी. 2 कलरच्या कॅना आणि 2 ब्रश. अरे कुठं चालले रे? अरे हे कॅना घेऊन जा ना कलरच्या आणि बरंच घेऊन जा ना. अरे ते गेले कुठं तरी. त्या कायले जाऊ दिलं त्याले, त्या काऊन अडून ठेवलं. पहिले ते कलरचे कॅना घेऊन जा लागत होत्या म्हणा. दिल्ला लटकून आता आम्हाला इथं आहे ना, इथं बसला राहू का दिवसभर. मला काय म्हणता जी तुम्ही? गेले ते त्याला फोन लावा आता तुम्ही. असे हरामखोर पोट्या ये घरापाशी गेले म्हणते. घरापासून कुठे गेले काय माहित गाडी घेऊन ये. असा यायले गाडी नाही द्यायला पुरं, सायकलनंच पाठवायला पुरलं असतं त्याच्यावाल्या. पूर्ण गाव घुमते तात्या आता तुमच्या गाडीनं ते, आणि मग देईन तुम्हाला ते कलरचे डबे आणून. माया फोन उचलत नाही ते. पाटील तुम्ही फोन लावून पहा. अरे चेते म्हणले का 8 लिटर पेट्रोल आहे याच्यात, आणि तात्याला माहीत झालं आपण 5 लिटर काढलं, माहीत तर पडणारच आहे ना. कसं करशील मग? पाहू ना नंतर, पहिले काढून तर घे राजा आपल्या गाडीपुरती. फोन कोणाचा येऊ राहिला? बोला बंडू आप्पा, काय म्हणता? अरे कुठं गेले रे तुम्ही रे? या ना लवकर त्या कलरच्या बकेटा घेऊन. कुठं टाइमपास करू राहिले तुम्ही? हे थोडंसं अर्जंट काम होतं, या चेत्याला संडास लागली होती म्हणून त्याच्या घरी आलो. येतो लवकर रे, किती वेळची वाट पाहू राहिलो तुमची वाली. येतो. त्याची संडास झाली का येतो बकेटा घेऊन. लवकर रे जरा. जाय हे घरी ठेवून ये लवकर डबकी. 5 लिटर झालं आपलं. आता आपल्याला तर किती महिने पाणी लागत. पटकन ये जरासा घरात ठेवून ते. आई ये डबकी ठेवतो बरं अंदर. अरे ते आता ना तूच ठेवून अंदर. आईले कायले म्हणून राहिला, जा अंदर जा बरं. चल जरा लवकर चल, खावलून राहिले ते सगळे. का रे तमास खोराय हो, तमाशे केल्याशिवाय तुमचं कामच नाही भागत नाही. अबे हा काय बरं होय का आणाचा? हा इथं काय भिता रंगवायची आहे, काही तर बैलबंडी रंगवायची आहे. काय होई ये चेत्या, मी तुले म्हणून राहिलो. अरे मला वाटलं लवकर होईल म्हणून हा बरं आणला मी. काय तुम्ही बी आता जाऊ द्या ना, आणला तर मारता येते नाही ना कलर मारता येते तर तूच कलर मार. आणि कलर एक थेंब बी सांडला याच्यातून तर पाहून घेतो. हा चल मार कलर मार, 2 जण मारा कलर. एक ह्या बंडील मारा आणि एक त्या बंडील मारा. घ्या लवकर. आणि 5-5 लिटरच्या क्या नाही त्या ह्या डोक्यावर आणायला लागते काय? पडल्या झडल्या तरी मग कसं? पडल्या नाही पाहिजे म्हणून तर डोक्यावर आणल्या, आणि त्याच्यात तुम्ही बी डोकं खाऊ राहिले आता. चालू आहे 2 जण कलर मारायला चालू आहे. फक्त एक थेंब जरी सांडला कलर तर तुम्ही आहे मी आहे. मग कलर किती काय म्हटलं ना तात्या, सांडणारच आहे जरासा. कसा आहे कलर होय तो. आम्ही काय उधळ्यात घेतलाय काय काम कलर मारायचं? मारून राहिलो बा सहखुशीनं, सार्वजनिक काम आहे म्हणून. नाही तर हे घ्या आणि तुम्हीच मारत बसा कलर. कलर तरी मारला चालला काय चेत्या त्यानं? हा तो भीतीवर कलर मारायचा बरं होय. तो कायले आणला त्या? तो सोन्यानं आणला तसा कोणी नाही आणला? तात्या कलर काहीच नाही लागू राहिला त्याले, पुरा सांडवूनच राहिला हा. तुझे नाटकं काही करू नको चेत्या. घरी जा वापस आणि दुसरा बरं आण लवकर होय. एक काम करा तात्या, तुम्हीच जा घरी, तुम्हीच बरं आणा. मी काय ह्या कलर मारत नाही. चल रे सोन्या, जा तुम्ही या सल्यान शाहरुख्यासोबत जा आणि बैलबंडी घेऊन या. जा 6 बैलबंड्या पाहिजे. जा लवकर धुंदान करून तयार करून ठेवून द्या, मग मारतो आम्ही कलर. जा 2 जण जा याच्यासोबत. चला जा रे लवकर जा इथून. अरे अशा कामात सांगताच कायले यायले, तुम्हीच करत जा ना. बसली का हो कमला बुडी? बसली बा जराशी कवडी होऊन शेकत. तू कुठं चालली डब्बा घेऊन? पाहुणे आले घरी, त्याला संपलं आणि पोहे आणतो म्हटलं, जरा नाश्ता करून देतो त्याले. लग्नाला आले होते ते इथं किटुकलेच्या इथं. हो माय लग्न झालं का किटुकलेच्या इथं? बरं झालं माय लक्षच नाही राहिलं. तू नाही जात का लग्नाले? चालली ना, जाता लागते. जरासं म्हटलं पोहे खाऊन घ्या, आधार राहते पोटाले. आता किती वाजते काय वाजते लग्नाले? टाइम तर 11:30चा दिला आहे, पण आता किती वाजते आपल्याला थोडी माहित आहे. टाइम होतेच. बरं जाशील तर मला आवाज देजो. आणि थोडं शिल्लक आणून ठेवत जाय ना तेल. पाहुणे आले का तेल खतम होते, तेल आणायला जाता वक्तात. नाही तर एखादा पिपा घेऊन ये इकत. पिपा आणायला काही नाही, तेला जा. पिपा आणला का मग पापड काढ, कुरवड्या काढ, हे काढ ते काढ, चालूच राहते. खतम करून टाकते ते. तेलातच नासोळा चालू राहते. मग येऊन जाऊन तर त्या मंगेशच्या बाबाले भजेच पाहिजे. मग द्या भजे काढून मॅट होऊन जाते म्हणून लागलं जाण तुम्ही. चल येतो. हा ये कुठं पुढे नातू कुठं द्याला पण द्यायले पोलीसवाले आले म्हणा. चल बाहेर आहे म्हणा. मजा घेऊन आला का बाबू? मजा घेऊन आला का? या लागते का त्या घरी त्या बापाला सांगाले? नातू कुठं आहे पोलीसवाले होय? चष्मा बदलवला म्हटलं मी, मला सगळं दिसते. मला सांगू राहिला किलबिल्याचा पोरगा आहे तू? या लागते घरी सांगाले? राहू दे रे चेते, चष्मा बदलवला सगळं दिसते त्या बुडीले. कुठं आहे कमलाजी? मन्या कुठं आहे? अंदर आहे तो. कोणतं काम पडलं तुम्हाला त्याच्यासोबत? त्याला म्हणा बैलबंडी घेऊन चाललो म्हणा गाडी वळण्याच्या कार्यक्रमासाठी. थांबा पहिले त्याला विचारू द्या मग न्या. म्हण्या ये बाहेर आहे बरं. हे आले तुले बोलावले पोट्टे, इकडे ये लवकर. काय पाहिजे तुम्हाला आता? कायले आले? दिल्ली ना वर्गणी? अरे वर्गणीसाठी नाही आलो ना रे बाबा, हे बैलबंडी घेऊन चाललो त्याच्यासाठी आलो. घेऊन जा ना. तर हिच्यासोबत कायले बोलत असता तुम्ही? माझ्यासोबत माझ्यासोबत बोलत जा, घेऊन जा. पण नेता कशी रे आता? वळतच नाही लागेल तुम्हाला हातानं. कारण कशा आहे बैल वडकीवाल्याला अटपते, तसे अटपत नाही. तुम्हाला घेऊन पाहिजे कुकडे. नेतो ना मग आता हातानच न्या लागन. काय करतं? नेतो आता. पाहिजा बा. एक काम करा तुम्ही, सल्यान शाहरुख या तुम्ही दोघं समोर होऊन जा. चेत्यान सोने तुम्ही मागून ढकला.
तसंच करावं लागेल, त्याच्याशिवाय काही ताल जमन नाही. चला वा मागं वा रे तुम्ही दोघं. पाहिजा फक्त आरामानं जाऊ द्या, गडबड काही करू नका. बैला दिले असते तुम्हाला पण सांभाळा नाही. चल येतो म्हणे, हे काम पण झालं का, येजो मग तिकडे. अरे ढकला रे, का आमच्या दोघांचा जीव घेता का? ढकला ना, ढकलाले आणलं ना तुम्हाला. अरे ढकलूनच राहिलो ना, बैलबंडी का हलकी आहे का ते? चलवा कमला आजी, महाप्रसाद आहे, जेवाल चल. तूच काय रे चांगला आणि त्या घरच्याले खाऊ घाल. राहू दे ना रे, कायले तरात देऊ राहिले फालतूचे. अरे ढकला रे, ढकला ना राजे हो, का आमचा जीव घेता काय? एक काम करू सोन्या, आपण बसून जाऊ बैलबंडीत, यायचं काही लक्ष नाही आहे. हा किती ढकलायला लावू राहिले, लय जीव चालला आपल्याला. अरे लहान राजा भारी चालली रे हे. अरे बाप्पा, हे तर पहिल्यापेक्षा भारी चालली. अरे ढकला ना रे, दोघं जण ढकला ना. अरे होय, अबे पाय ना शाहरुख इकडे, हे तर मस्त बैलबंडीवर बसले, म्हणूनच आपल्याला भारी चालली होती. हे पाय इकडे. अबे होय, पागल समजून राहिले का आम्हाला तुम्ही? ढकलून तर ढकलून राहिलेच नाही आणि तिथं बसली अधिक. हा अबे एकच बंडी नाही एवढा उशीर लावता. 9 बंड्या जमा करणार म्हटलं. हा इथीपणा बंद करा तुमचावाला, माणूस की ना ढकला, नाही तर मग आम्ही काही करत नाही, चाललं जाईन मग. नाही नाही, आता इमानदारीने ढकलतो. घ्या, जरासे कसे पाय दुखू राहिले होते आणि त्याच्याच्यानं बसलो होतो. हे बरं सल्ल्या काका, जरा जोऱ्यानं घे. रामा काका आहे का हो घरी? या बाहेर या बरं. बैल बंडी पाहिजे होती तुमची. घेऊन जा रे, घेऊन जा. धुवून टाकतो त्याला, चांगला कलर मारतो. पण ते करतो आम्ही, फक्त बैलबंडी द्या तुमची. घेऊन जा ना, तर नाही थोडी म्हणून तुम्हाला. पाहिजा आरामानं करा. हा भारी आहे म्हटलं ते. ढकलू काय म्हटलं शाहरुख आहे काका? ढकला ना, तर ढकलाचं विचारू राहिले का मला? ढकला. अरे ओढा ना तुम्ही ओढूनच नाही राहिले, आमच्याच भरोशावर आहे, ढकलायला लावू राहिले. ओढा जराशे. अरे ते दोघं मागं बैलबंडीवर बसू राहिले, ढकलून नाही राहिले. माणूस की उतरा खाली बैलबंडीच्या ढकला, नाही तर तात्याला नाव सांगेन मी. पाटील फोन लावा बरं त्याईले. आणल्याच नाही का बैलबंड्या, धुतल्याच नाही का त्याईनं? किती वेळ झाला इथं? 3 बंडीले कलर मारून आपण किती वेळ थांबलोय. हा बोला पाटील काका. अरे आणल्याच नाही का तुम्ही? 6 बंडे आणणं नाही झालं का तुमच्याच्यानं? अरे आणून धुतल्या बी इथं किती वेळच्या, बस तुम्हाला फोनच करू राहिलो तुम्ही. बरं येतो तिकडे. बैलबंडे आणून ठेवले आहे म्हणते तात्या त्याईनं. चला तिकडे चला, झालं असं तर हे. चला चला हो नामदेवराव, दिलीप भाऊ. 6 बंड्या ह्या झाल्या आणि 3 बंड्या त्या झाल्या, 9 बंड्या. आता येले तुम्ही धुंदान करून टाका. 6 बंड्या येले चांगले धुवा आणि कलर मारणं चालू करून द्या. काहून तुम्ही कुठं चालले? अरे आचारीने सांगा लागन काय? एवढा मोठा महाप्रसाद आहे उद्या, आचारीने सांगा लागत काय? तात्या या दोघायले आपल्यासोबत घेऊन घ्या. सल्ल्याले शाहरुखले कलर मारायला लावा. हे काय धडाचे कलर मारत नाही, माहित नाही का तुम्हाला? तुम्ही दोघं जण आमच्या सोबत चला. आणि तुम्ही सल्ल्यान शाहरुख आहे, याले कलर मारून द्या. आम्ही येतो आचारी सांगून. हा सगळं किराणा ते काय लाकडं गिकडं सगळं घेऊन या लागेल ना, कारण आता गॅस तर काय भेटून नाही राहिला, सिलेंडर मुश्किलच आहे. हा आता नंबर लावला, 10 दिवसानं भेटते. उद्याचा महाप्रसाद आहे, तर सगळं सोयसाय करून घेतो आम्ही. चुलीवर स्वयंपाक करू, तुम्ही बाकी इकडे कलर गिलर मारून ओके ठेवा काम, ठीक आहे? आणि कलरचे डब्बे आपल्याच घरी आहे आणि बरेचसे आहे. बरं ठीक आहे. तुम्ही चला रे दोघं जण आमच्यासोबत. 5 डब्बे कलर लागते याले. 6 बंडे आहे या. आणि चांगलाच कलर मारा लागते घट्ट. चल ना घेऊन येऊ ना मग. राम राम सरपंच साहेब. राम 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 राम. स्वयंपाक करायचा होता तुम्हाला हनुमान जन्मोत्सवचा. अरे मायाचं काही रिकाम पण आहे नाही राजू. कसा आहे, मी घेतले ऑर्डर, तुम्ही लय उशीर केला ना. काय राजू, तुम्हाला माहित असून आपल्या गावात नाही महाप्रसाद राहते आणि आपल्याला तिथं दरवर्षी स्वयंपाक करावं लागते. हा तरी म्हटलं तुम्ही ऑर्डर घेता दुसऱ्या इकडले, फालतू डोकं नका खराब करू, चुपचाप चला. अरे असं कसं जमणारा वक्ता, घेतले ना ऑर्डर, तुम्ही उशीर केला ना. अरे कायचा उशीर केला? काही लावून राहील तुम्ही काय सुभाष भाऊ? असं नसते ना राजू, गावदळीचं काम आहे ना आपलंवालं, तुम्हाला समजायला पाहिजे. हे काही सांगू नका. तुम्हाला उद्या स्वयंपाक करणं आहे म्हणजे करणं आहे. दरवर्षी तुमच्याच हातचा राहते, ह्या वर्षी तुमच्याच हातचा पाहिजे. पाहा लागन मग, आता तिकडे माणसं पाठवून द्या लागन, मला इकडे या लागन. तुम्हाला ते काय कुकडे काय पाठवायचं आहे ते पाठवून द्या. आणि उद्या स्वयंपाक करायला या लागते म्हणजे याच लागते. कोणत्या ऑर्डरवर आण तुम्ही, तुम्हाला घ्यायला तर येतो. आता 5 लागन बाबा, गावदळीचं काम आहे, तिकडे दुसरे लोक पाठवून द्या लागन, मला इकडे राहा लागन. तर काय आहे म्हटलं, भाजी आलू वांग्याची आहे का दाळभाजी आहे? दाळभाजी आहे, गुळाचा शिरा आहे, मट्टा आहे, बस. आणि काय आहे, भात भाजी पोया आहे आणि पापड आहे, बस. आणखी काय आहे? काहीच नाही मग, एवढंच आयटम आहे. किती लोकांचा करायचा स्वयंपाक? अरे पूर्ण गावाचे ना आपलं, त्या हिशोबानं समजा मग 2,500 लोकांचं जेवण पाहिजे. बरं मी तुम्हाला टाकून देतो काय काय आयटम आणा लागते आणि कसं आणा लागते. तर कायच्यावर करू राहिले, गॅस तर आता भेटणं मुश्किल आहे. तर कसं आहे, तुम्हाला आता इंधनवरच करावं लागेल. तर लाकडं गिकडं घेऊन येता, सोय लावून ठेवता आपली. त्याची काही चिंता नका करू सुभाष भाऊ. तुम्ही सगळं लाकडं गिकडं सगळं आणतो आम्ही. तुम्ही फक्त आचारी म्हणून या. बाकी हातभार लावाले आम्ही आहेच तुम्हाला. जा येतो मी उद्या, टेन्शन नका घेऊ तुम्ही. देतो तुमचं काम करून. आपल्या गावातलं काम आहे तर मग काय आहे, मी तुम्हाला टाकतो. हां 10-15 मिनिटात एक लिस्ट टाकतो, तेवढं सामान तुम्ही घेऊन सगळं आणून ठेवून द्या. आणि बर्फाच्या लादा मट्ट्यासाठी आणि दही आणजा आणि साखर समजा आणि ते जलजिरा, पांढरं मीठ, साधं मीठ, काळं मीठ सगळं घेऊन येजा. तुम्ही चिठ्ठी टाकून द्या आता 10 मिनिटात काय पाहिजे काय नाही. आता आम्ही किराणा दुकानाकडे चालला जातो मग.
बस टाकतोच मी आता 5-10 मिनिटातच टाकतो तुम्हाला लिहून सगळं. अरे कुठे गेले मोहन सगळेच्या सगळे? कोणी दिसून नाही राहिलं डोळ्यानं. मंगाशी इकडून ते बैल बंड्या घेऊन गेले बुवा. ते कलर गिलर मारवले असं बैल बंड्याले. एक तर तुम्ही त्या झाडापाशी पहा, नाही तर मग मैदानात पहा आपल्या शाळेपासच्या. अरे राम राम हो तात्या. अरे राम 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 अरविंदराव. काय बुवा कुठं गेलते? जे गावाले गायब झाले तुम्ही आताच उभे राहिले डायरेक्ट. आत्ताच आल्याबरोबर पहिले तुमच्या बाऱ्यात विचारलं का हे बाकीचे कुठं आहे म्हणून. तिकडे येऊन राहिलो तुम्ही झाडापाशी. कसं आहे, गावदळातल्या माणसानं अशा सार्वजनिक कामात एकत्र यायला पाहिजे. कोणी कोणी तर धंद्याला घेऊन एवढं बसला आहे का त्याला 2 मिनिटाची फुरसत बी नाही आहे. लागीच तर इथं गावात पुरं काय कुत्रं नाही आहे आणि ते तिथं आपली दुकानदारी उघडून बसला. काही घेणं देणं नाही का सार्वजनिक कार्यक्रम आहे का काय आहे. सगळेजण मेहनत करू राहिले इथं आणि एवढं बोलून तात्या तरी चालूच आहे म्हटलं. हा बंद करायचं काम नाही आहे, काही हातभार लावायचं काम नाही. इथं लायण्यापासून मोठ्यापर्यंत सगळे जण कामं करू राहिले. मला म्हणू राहिले का सगळे जण? मलाच म्हणू राहिले वाटते. कोणाला म्हणू राहिले तात्या तुम्ही? कोणाले म्हणजे कोणाले म्हणणार आहे? कोण आहे इथं पांटेला उघडून? कोणी दिसू राहिलं काय? तुमचं म्हणणं काय आहे? मी मा पांड्याला बंद करून तुमच्या मागे हातभार लावली. अरे हाय ना तुम्ही एवढे जण, नसतं तर काहीतरी केलं ना. आता लग्न व्हायच्या पहिले केलं नाही काय? पण आता तर पांड्याला सांभाळाच लागेल ना. काहीतरी कमावं लागेल तेव्हा घरी खायला सोय काय लागेल. अरे तू 2-3 दिवस आता कायले कमावतं? काही खायची सोयसा लावतो ना. आता महाप्रसाद नाही का उद्या? हा तर 3 दिवसाचं घेऊन जाईन तू फ्रीज मध्ये ठेवून दे आणि चालू देत जा सकाळ संध्याकाळ दुपार. नाही का होता त्या? तुमच्यासारखे तर शायने नाही आहे रे. तुम्ही तर पोया बी उरलेला घेऊन जाता आणि त्याला वाहू घालता आणि त्याचे कुटके खाता. मग आम्ही अन्नाचा आदर करतो म्हणून काही वाया नाही जाऊ देत. करणं पांटेला बंद करणं एवढं बोलून म्हणजे पांटेला बंद नाही करू राहिला म्हणजे मोहनदा किती झालं त्याला. हा काय हातभार लावू लागणं जाय ना. इंधन आणणं जरासा. नाही इंधन आणत तर कमीत कमी गॅस सिलेंडर तरी दे द्या घरचं. 5,000 रुपये वर्गण दिली ना. आता गॅस सिलेंडर देऊ काय? नवीन नवीन आणू राहिले तुम्ही तर. जा करतो मी उद्या आहे ना महाप्रसाद. उद्या करतो बंद. उद्या सकाळपासून बंद करतो तुम्हाला हातभार लावू लागतो. पाय बरं त्या भरोशावर सोडतो मग इंधनाचं. तूच पाहिजे इंधनाचं काय आहे ते. इंधन नाही तर सिलेंडर हे 2 पैकी तूच पाय काय आहे. करतो मी तात्या. काही टेन्शन नका घेऊ. आज मला त्रास नका देऊ. तुम्ही जा रे 2 जण जा. किराणा घेऊन या बरं. हा जातो आम्ही. अरे मोहन, पेपर तर कालचाच वाटू राहिला. आज पेपर नाही आला काय? पहिले मले मसाले पाण्याचे तंबाखूचे मिक्सर पाण्याचे याचे त्याचे भाव वाढवा लागेल. त्याच्यानंतर मला पुरण तो पेपर टाकाले. काय कामाची गोष्ट आहे काय? कमाई पाहिली 3 पैसे आणि पेपर आहे 3 पैशाचा. काय करा? त्या पेपरच्यानंच म्हटलं त्याला पांटेला चालते. कोणी पेपर वाचते तर तंबाखू पुड्या बिड्या ते सिगरेट काय म्हणते ते ओढते तिथं. नाही तर काय बिना याचं येते काय कोणी थांबते काय? काय पांटेले आहे नाही बाकी जायचे. अरे 10 रुपयाचा पेपर झाला. सांगा देवानंद भाऊ काय करू मी आता? तुला आता 10 रुपयाचा पेपर महाग वाटत असेल तर मग राहू दे बंद करून टाक आणि गिरायकी कमी करून टाक. हाय तेवढी बी पाहिजे आता 2-3 दिवसात चालू करायचा का नाही करायचा तो पेपर. काय आहे नाहीतर मी तर वाचत बी नाही. कोणी येते इथं आणि कोणी वाचते. कोणी येते आणि कोणी वाचते म्हणजे कोणाला म्हणून राहिला तू? नाव घेऊन म्हण ना सपा सपा. तुम्हालाच म्हणून राहिलो मी. मदन भाऊ येते पेपर वाचते. घेऊन घेजो रे. त्याला 10 रुपये घेऊन घेजो. एवढ्या गोष्टी काही करू नको. करणं पांटेला बंद करणं काही सहकार्य करू लागशील का नाही करू लागत? हा सार्वजनिक कार्यक्रम आहे ना हा. 1 घंटा चालू राहू द्या. 1 घंटा देतो मी तिकडे. पाहिजो 1 घंट्यात अंबानीलेच टक्कर देऊन देशील तू. एवढे पैसे कमावशील काय लेका. ते पुरेच्या पुरे कसे आहे हे पैसेवाले. आता आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाला तर पहिले पोटा पाण्याचा पास लागेल ना. हा पण रोज रोज थोडी राहते कार्यक्रम. एखादा करावं लागते सहकार्य. उद्याचा महाप्रसाद आहे तर काही ना काही तर करावंच लागेल ना सहकार्य. का 10-15 लोकांच्या भरोशावर होत असते का एवढा मोठा महाप्रसाद? म्हटलं त्याले का 1 घंट्यात बंद करून येतो तुमच्या मांग आणि पाहिलं ना तर घुमा लागेल दिवसभर त्याच्या मांग. पण काम काहीच नाही राहील. दो बोलो आधा किलो शक्कर दो और चाय पत्ती दो 50 रुपए की और दूध पैकेट दो 1. ब्रेड है क्या अच्छे वाले? अरे अच्छे नहीं तो क्या खराब बेच रहे क्या हम? कुछ भी अच्छे ही है ना. बोलो कितने होना? 240 रुपए किलो के है, 300 रुपए किलो के है, 250 रुपए किलो के है. कौन से होना? 240 रुपए किलो वाले 1 पाव दे दे. एक है वो शाबाना काकू. पैसे रहते का ये वाले की नगद है? सोमवार को दे देंगी. हे आले का आता मॅटकर आले इथं फालतूचे. यायचे भलते नाटक आहे. भुऱ्या चल आमचं सामान काढ बरं. पहिले चिठ्ठी तर द्या मग सामान काढीन ना. पहिले चिठ्ठी दिली होती का? चिट्टी गिट्टी काहीच नाही दिली जाय ना. चिट्टी द्या आणि 1 घंट्या बाद द्या तुम्ही. गुड चांगल्या क्वालिटीचा पाहिजे. शिऱ्यात टाकायला पाहिजे आणि काजू बदाम किशमिश. हा म्हटलं इच्छी नाही पाहिजे. कोकण साईडचे काजू बदाम पाहिजे त्याच्यात. आणि पहिले छटाकभर बांधून द्या तुम्ही काजू बदाम आहे ते सॅम्पल दाखवायचं आहे तात्याले. आणि नंतर त्याला आवडलं तर मग घेईन तुमच्यापासून. चला निघा लवकर इथून आणि 1 घंट्यानं या. मला तात्याचा पहिलेच फोन आला. काहीच नाही जायचं म्हणे. छटाकभर नाही ना 1 नाही ना 2 नाही. पहिले सांगून दिला मला सांगू राहिले का तुम्ही ह्या गोष्टी. त्याच्या पहिले बी तुम्ही छटाकभर मांडून द्या सॅम्पल द्या असं द्या तसं द्या. हा मला गपकणी देऊन दिली. छटाकभर दाखवायला नेतो असं करतो तसं करतो स्वतःच खाऊन घेतात ते काजू बदाम इथं. हा मस्त नाटक लावलं तुम्ही. चला निघा लवकर 1 घंट्यानंतर या. आणि तू भुऱ्या कधी जास्त नको देत जाऊ. 1-2 ग्रॅम नाही तंतोतंत देत जाय. काय लेका देवाच्या इकडे चालला महाप्रसाद. हा बरोबर देतो म्हटलं सगळ्या पुढे हिशोबात देतो बांधून. जाणार रे बा जाणं. जा पहिले 1 घंटा बाद येतो तू सामान घ्यायले.
मग आता काय करू आम्ही 1 घंटा? मला का सांगता काय करता 1 घंटा? इथं थांबून जा मग. इथं थांबाले पुरण का आम्हाला? बस चल चल रे जेते इथून. वामनराव जरासं सहकार्य करता म्हटलं, हा गावातलं काम आहे आपल्यावाल्या. अरे हे काय सांगायचं होय का तात्या? हा ह्याच्यात करावंच लागते ना सहकार्य. महाप्रसाद होईना हा. टेन्शन नका घेऊ तुम्ही काही. फक्त कसं आहे, वाळणारे जे पोरं आहे ना याच्या हातून करून घ्या, बाकी काही नाही. हा हॅलो, अरे काय तुमचं प्रमोद भाऊ, पाठवा ना लवकर भांडे. फोनावर फोन येऊ राहिले ना आचार्याचे माले. लवकर पाठवा जराचे. हा अधिक भांडेच पाठवायचे आहे. तो आचार्य मला फोनावर फोन करू राहिला सुभाषराव. चला ना, चला तिकडे जरा हातभार लावू. टेम्पे गिम्पे सगळं काळ्या गिळे आणून ठेवले आहे आपल्या गडी माणसानं. हा फक्त आता कसं आहे, आचारीनं सुरुवात करून टाकली का झालं, मग स्वयंपाक होऊन जाते आणि पंक्ता बसणं चालू होऊन जाते. किती लोक आले जेवाले, मला तर काही समजून नाही राहिलं. इकडे हनुमान जन्मोत्सव झाला का इकडे पूर्ण धाडच्या धाडच येते, गर्दीच्या गर्दीच पडते. गर्दी तर होणारच आहे. पुऱ्या गावातनी एकच ठिकाणी जेवण राहते ना, मग गर्दी नाही होणार काय? काकू घ्या जरा गोष्टी कमी करा, जरा रप हात चालवा. एकडाव का हनुमान जन्मोत्सव झाला का तुम्हाला माहिती आहे, लोक काही ऐकत नाही मग. हा म्हणून म्हणून राहिलो, जरा रप चालू द्या. नाही तर इथं काय बसलो नाही आम्ही, चालू द्या आमच्या हात. नाही गोष्टी कमी करा म्हटलं, जरा हात रप चालू द्या असं म्हणणं होतं. भादर भादर कमी कर, आपलं काम कर. चल जा, जा इथून लवकर. जेवण उद्याच आहे आणि स्वयंपाक आता बसून बनवणं चालू आहे.